महाराष्ट्रातली एपिस्टीन फाईल सध्या ओपन होत आहे. एपिस्टीन जे होते अशोक खरात यांचं भांडं फुटलंय आणि ते सध्या समोर आणि त्यांना आता अटक करण्यात आलेलं आहे. सध्या ह्या भोंदू खरात विषयी कोर्टानं सांगितले की ह्याला 24 तारखेपर्यंत कोठडी द्या आणि 24 तारखेला परत कोर्टामध्ये या हरामखोराला हजर करायचं आहे. मग हा एपिस्टीन महाराष्ट्रीयन एपिस्टीन अशोक खरात यांच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ह्या 4-5 दिवसामध्ये हे खूप पूर्वी घडायला पाहिजे होतं, पण जे घडलंय ते अतिशय निगृण आहे किंवा अतिशय भयंकर आहे. ह्या बाबानं जे जे काही कांड केले ते कांड हळूहळू समोर येत आहेतच. यामध्ये अनेक लोकांचे हे हात गुंतलेले आहेत, त्यांचे हात पूर्णपणे ह्या बाबाच्या बुडाखाली आहेत. असे अनेक गौप्यस्फोट होत आहेत, अजून होतीलही. पण या ठिकाणी या बाबतीमध्ये मला एका बाबतीमध्ये बाबांची या ठिकाणी म्हणजे थँक्स त्यांना म्हणायचं आहे. ते या बाबतीमध्ये नाही बरं का, त्यांची जी कृत्य आहे ह्या माणसाला फाशी भेटली तरी ही त्याहून कुठली शिक्षा अजून भयंकर असते का ती व्हावी. आता मी यांना धन्यवाद का म्हणतो, कारण आता सर्वांच्या घरापर्यंत सगळ्यांच्या चुलीपर्यंत गॅस ही पोहोचलेली आहेत. ह्या 2 दिवसामध्ये पूर्णपणे तेलाची महागाई कमी झाली, प्रत्येक घरामध्ये गॅस पोहोचले, गॅसचा तुटवडा नाही. त्यानंतर इस्रायल इराण यांचं युद्ध थांबलंय, भारतानं इराणला पाठिंबा दिलाय. ह्या सगळ्या गोष्टी ही मना ऑटोमॅटिक डोळ्यासमोर येऊ लागल्यात. आता तर कुणापाशीही गॅसचा कुणाचा प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रामध्ये. अनेक सगळ्यापर्यंत हा गॅस घरापर्यंत गॅस वट्ट्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्हाला थोडंसं वाटलं असेल की मी काय बोलतो. होय, मला याच थोड्या विषयावरती बोलायचं आहे मित्रांनो आज. अहो, ह्या अशोक खरात बाबाचं प्रकरण उघडं पडायच्या अगोदर, याचं कांड उघडं पडायच्या अगोदर ह्याच आता जे काही उरबडवत आहेत उरबडवे, ह्या उरबडव्यांनी पूर्ण महाराष्ट्र एक केला. महाराष्ट्रामध्ये असे असंख्य फेक नॅरेटिव्ह पसरवले यांनीच. नॅरेटिव्ह होते काय, हे गॅस गॅस गॅस. इराणला भारतानं सपोर्ट नाही केलं, इराण हा आपला दोस्त आहे, इराणनं आपली मैत्री निभावली, पण ह्या PM ही मैत्री निभावली नाही. सध्या गॅस पुरत नाहीत, गॅसला एवढी मोठी रांग बसले. रील्स बघा, काही बघा, त्यावर फक्त एकच गॅस गॅस गॅस. डोक्यामधला गॅस, म्हणजे पोटामधला गॅस, हे सगळे गॅस सध्या या बाबानं बाहेर काढलेले आहेत. आता यामध्येच जर नाव घ्यायचं म्हणलं तर एक नाव मला प्रामुख्याने घ्यायचं आहे. आता ते नाव घेतल्यानंतर खाली कमेंट येतीलच. जे काय यांचे चेले चपाटी आहेत की जे यांचे काही आहे चाटुकार, खाली म्हणतीलच तुला राऊत शिवाय जमतच नाही. आम्हा सर्वांचं एक कंटेंट म्हणजे राऊतच आहे, कारण राऊत हे सगळ्या लोकांपर्यंत चुकीच्या बातम्या, चुकीच्या गोष्टी ह्या पसरवत आहे. म्हणजे राऊतांचे प्रत्येक वक्तव्य हे चुकीचेच आहेत असं म्हणत नाही. कधी कधी एका तुका लागतो. आता जसं लागलेला आहे ह्या सगळ्या प्रकरणावरती, ह्या प्रकरणामध्ये जे काही इन्व्हॉल्व आहेत या लोकांना शासन होईलच, शिक्षा होईलच. आपले मुख्यमंत्री सक्षम आहेत ह्या गोष्टीसाठी, आपली न्यायपालिका, आपले पोलीस बांधव, पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि त्यांच्यावरती आमचा हा पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकही प्रश्न यावरती उद्भवू शकत नाही. पण या ठिकाणी त्या खरात बाबामुळं सर्वांना गॅस पोहोचलाय. आता सध्या भारताची प्रतिमा चांगली आहे, GDP चांगला आहे भारताचा, कुठली महागाई नाही, काहीच नाही प्रॉब्लेम. आता महाराष्ट्र एकदम सुखी झालाय. याचं एकमेव कारण आहे की या सगळ्या बाडग्याला, ह्या सगळ्या लांडग्याला लचके तोडायला एक विषय मिळालाय. सिंपल गोष्ट आहे. ह्या प्रकरणाच्या अगोदर पाहून घ्या, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत एकच बातम्या पुढे यायच्या. रस्त्याला लागलेली गॅसची सिलेंडरची रांग, त्यावरती बाया माणसं उभारलेले, आणि इकडं सकाळी 9 वाजता राऊत बोंबलायचे, अनेक विरोधक बोंबलायचे. आणि हेच नेरेटिव्ह अवघे 14 घंटे दिवसभर चालायचं. या ठिकाणी मला सुद्धा प्रश्न पडला होता. मी गॅस 1 दिवसाआधी बुक केला, माझ्या घरी गॅस आला,
मला प्रश्न पडला, ही गॅस घरी आला कसा? कारण बाहेर तर नेरेटिव्ह चाललंय, गॅस मिळत नाही, गॅस मिळत नाही, तर माझ्या घरापर्यंत गॅस पोहोचला कसा? आता याचं मला उत्तर मिळत आहे की हे जे काही राजकारणी आहेत, हे काही पॉलिटिकल लोक आहेत, जे ह्या पार्टीमध्ये काम करतात, हे खरंच अतिशय नतभ्रष्ट आहेत आणि हे सामाजिक बांधिलकी ही लोकच तोडत आहेत. जातीमध्ये, माणसामध्ये आणि पूर्ण शासकीय यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उभा करणारे हेच लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांचा परत चेहरा उघडा पडलाय मित्रांनो. आताही काही प्रमाणामध्ये कुठले मुद्दे सध्या हे स्टॉप केलेले आहेत, सगळे मुद्दे स्टॉप करून या ठिकाणी आता हा मुद्दा उचलला आहे. ध्यान ठेवा. आणि जोपर्यंत यांना पुढचा एखादा मुद्दा भेटत नाही तोपर्यंतच हा मुद्दा चालणार आहे. समजून घ्या, अजित पवार साहेबांचा मृत्यू झाला, त्यावरती काही दिवस मुद्दा चालला, खूप तापला. त्यानंतर दुसरं प्रकरण झालं, पुढे एपिस्टीन फाईल आल्या, त्यावरती तो विषय डायव्हर्ट झाला. पण त्यावरनं पुन्हा गॅसचा विषय आला, युद्धाचा विषय आला, त्यावरती पूर्ण तरी कन्वर्ट केलं. आता युद्ध चालू आहे, पण आता त्यांनी विषय तिथून डायव्हर्ट केलाय. आता विषय घेऊन आलाय ह्या अशोक खराताकडे. आता ज्यावेळेस ह्या अशोक खराता पूर्ण सोक्ष मोक्ष लागेल, याच्या मागचे चेहरे सापडतील, काय चेहरे सापडायच्या बाहेर असतीलच. अजून कुठला विषय पुढे निघाला, एक ट्रेंडिंग कुठली बातमी आली, ह्या लोकांचं परत याकडनं ते पूर्ण आपलं बाहेर काढणार आणि हे लोक तिकडं पूर्ण फोकस करणार. हे नेरेटिव्ह वाले जे गँग आहे, सो कॉल्ड पत्रकार, सो कॉल्ड जे काही नेते आहेत, हे परत याकडे दुर्लक्ष करून ते नवीन बातमीकडे पळणार आहेत. हे सगळं सत्य आहे. मी हे तुम्हाला वारंवार सांगायचा प्रयत्न करतो, तुम्हाला आता पण मी ते सांगत आहे. हे लोक आहेत ना, हे फक्त ऊर बडवे आहेत, हे फक्त ऊर बडवायची कामं करत आहेत. लोकांना अशांत करणं, शासनाविरोधात लोकांना भडकवणं आणि शासकीय यंत्रणा कशा चुकीच्या आहेत हे लोकांपर्यंत पटवून सांगायची कामं हे करतात. त्यामुळे तथ्य हे काही असत नाही, ते खरं काही असत नाही. फक्त यांना बोलायला विषय नसतो, एखादा विषय मिळतो, त्या विषयाचा गैरफायदा घेऊन हे लोक बोलतात. आता अशोक बाबा खरात जो आहेत, तो भोंदू बाबा, यांना अटक व्हावी, शिक्षा व्हावी, संबंधित लोकांना सुद्धा अटक व्हावी, त्यांनाही शिक्षा व्हावी, याचा पूर्ण उलगडा व्हावा ही आमची इच्छा आहे. कारण हे अतिशय मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट आहे. पण या ठिकाणी आता ही एवढं प्रकरण ताणणार, हे ताणून ज्या पीडित महिला आहेत, त्या पीडित महिलांचंही पहिलं आयुष्य बर्बाद त्या खरातनं केलंय, पुन्हा आयुष्य हे बर्बाद लोक करतील बरोबरच. त्या महिलांचे चेहरे समोर आणणं, महिलांचे नाव ओपन करणं, त्यातून त्या महिलांच्या संसाराची राख रांगोळी परत खरात नंतर हे लोक करतील, हे 100% खरं आहे. मग आता ह्या अशोक खराताच्या माध्यमातून, ह्या भोंदूच्या माध्यमातून जो गॅसचा मुद्दा होता आतापर्यंत तेव्हा ठेवलेला, तो मिटला की काय, असा मला आज प्रश्न पडलाय. तुमचं मत मित्रांनो नक्कीच नोंदवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.